सगळी आमची लाईफ आमच्या मनानुसार होईल. को ऐसे नहीं शुरू से दिखाता हूँ. मी खूपच रिक्वेस्ट केलेली भाषांतर म्हणून मी करणार आहे. मी काही ठरवून नाही आलेली, मी काही कोणती शायरी वगैरे काहीच नाही म्हणणार. फक्त सगळ्यांना थँक्यू म्हणणार, कारण आमच्या आयुष्यातले 10 वर्ष तो कसे गेले काय काहीच नाही कळालं. सगळ्यांनी खूप चांगली साथ दिली आम्हाला. आजचा दिवस चांगला आनंदाचा पण आहे आणि तेवढा दुःखाचा पण आहे. आनंदाचा याच्यासाठी कारण आजपासून आम्हाला कसलेच कंपल्शन नसणार. कोणी युनिफॉर्मसाठी कंपल्शन नाही करणार, कोणी 2 वेळा घालून या म्हणून नाही म्हणणार, कोणी टिकली लावा म्हणून म्हणणार नाही, कोणी गृहपाठ केला म्हणून म्हणणार नाही. आजपासून सगळी आमची लाईफ आमच्या मनानुसार होईल. पण दुःख याचंच की शाळेचं ग्राउंड, शाळेचा वर्ग, वर्गातले बेंच आणि त्यापेक्षा महत्त्वाच्या शाळेची खिचडी, या सगळ्या गोष्टी आम्ही मिस करू. त्याचबरोबर प्रत्येक शिक्षकांचं रागवणं, कोणाचं आम्हाला हसवणं, कोणाचं लाडाने बोलणं वगैरे सगळं मिस करू. मी वारेवार सरांना थँक्यू म्हणणार आहे, कारण की माझे क्लास टीचर आहेत. आम्ही जवळ गेल्या वर्षीपासूनच ते आम्हाला शिकवत आहेत. सरांबद्दल खूप कोणी बोललेलं की सरांना इथलं डिश माहिती आहे, ते माहिती आहे. त्यापेक्षा एक गोष्ट म्हणजे सरांची मी ऑब्झर्व केलेली, सरांची जी लक्षात ठेवण्याची जी शक्ती आहे, म्हणजे त्यांची जी पॉवर आहे ती खूप चांगली आहे. जर बायचान्स आज सर एका लाईनवर थांबले, एका ओळीवर थांबले, जरी उद्या सुट्टी असेल किंवा परवा सुट्टी असेल, त्या लाईनपासूनच सर ते कंटिन्यू करतात. आम्हाला कधी कधी आम्ही ते टॉपिक विसरून जातो काय चालू होतं, पण सरांना लक्षात राहते. त्यानंतर डीके जाधव सर, कोणी म्हणलं डीके जाधव सरांची स्माईल खूप चांगली आहे, कोणी म्हणलं डीके जाधव सर खूप ब्राईट आहे. सर मला तुमचा आवाज खूप आवडतो सर. असं वाटतं कुठला लीडर नेता पुढारीच बोलत आहे असं वाटते. त्याच्यानंतर देवराय सरांचे जोक असे असायचे की त्याच्यासाठी ते समजण्यासाठी एक लेवलला लागायचं, एवढे जोक भारी असायचे. अरुण सर म्हणजे त्यांचं आमचं तर खूपच म्हणजे सरांना मी शिक्षकही नाही म्हणू शकणार. सर आई बाबा यांचं माझ्यासाठी कॉम्बिनेशन आहे. सरांनी खूप सपोर्ट केला आहे. इंग्लिशमध्ये ई जरी येत नसेल तरी सर त्या विद्यार्थ्याची अशी प्रशंसा करतात की कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलवर होतो. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आमचा साथ असलेले 7वी पासून ते 10वी पर्यंत सगळ्यात जास्त शिक्षक म्हणजे आमचे जाधव सर. त्यांचे अर्ध्याच्या वर जोक्स म्हणजे माझ्यावर असायचे, मला इनडायरेक्टली चिडवण्यात असायचे. सर थँक्यू सर, तुम्ही आम्हाला हसत जगायचं कसं ते शिकवलं सर. त्याच्यानंतर आम्ही कोणाला तसं सतवलं नाही, पण आमच्या सरपाते मॅडमला आणि चौधरी खडके टीचरांना थोडं सतवलं आहे, तरी पण त्यांनी कधीच आमची कंप्लेंट नाही केलेली, कोणाला काही म्हटली नाही. आणि जसं ऋतुजा म्हणाली, डोनर टीचरांसोबत आमच्या शिक्षकांचं नातं नव्हतं, ते